मित्रांनो नमस्कार. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट आणि मी आहे केदार केसकर. मित्रांनो, एक अतिशय धक्कादायक गोष्ट घडलेली आहे, वाईट गोष्ट घडलेली आहे, दुर्दैवी गोष्ट घडलेली आहे. ती म्हणजे केरळामध्ये बॉम्बस्फोट मालिका घडलेली आहे. आपल्याला स्फोट मालिका माहिती आहे, ती म्हणजे मुंबईत झालेली. आणि आता तशाच स्वरूपाची, तेवढी जास्त विदारक नाही, पण आता आपण त्याची कंपॅरिझन कशी करू शकतो की कुठली स्फोट मालिका ही डेंजरस होती आणि कुठली कमी डेंजरस होती, असं नाही आपण हे करू शकत. केरळात स्फोट मालिका झालेली आहे आणि त्यामध्ये ठार झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत चालली आहे. पण जी इन्फॉर्मेशन होती माझ्याकडे त्यानुसार 2 ठार होते झालेले, 51 जखमी झालेले होते. पण ही संख्या निश्चितपणे आता वाढत गेलेली असणार आहे, कारण ते 5 स्फोट झाले एका पाठोपाठ एक. आणि त्यामध्ये ख्रिश्चनांच्या प्रार्थना सभेला लक्ष करण्यात आलं. आणि अजूनही म्हणजे आकडा निश्चित नाहीये की बाबा नेमके 3 स्फोट झाले का 5 स्फोट झाले. एवढं मात्र नक्की की ती स्फोट मालिका होती, एक स्फोट नव्हता. तर मित्रांनो, कसं कसं झालं मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. आवश्यक आहे, फार महत्वाची गोष्ट आहे ही, आपल्यासाठी अतिशय आवश्यक. केरळच्या एर्नाकुलम येथील एका ख्रिश्चन कन्व्हेन्शन केंद्रात रविवारी सकाळी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. रविवारी सकाळी, बरं का. ख्रिश्चनांच्यासाठी रविवार हा अत्यंत पवित्र दिवस असतो, म्हणजे त्यांच्या प्रार्थनेचा दिवस असतो. बरोबर रविवार साधून रविवारी सकाळीच केरळमध्ये हा हल्ला करण्यात आला. या दोघांचा मृत्यू झाला असून अन्य 51 जण जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्फोट मालिका घडली त्यावेळी हजारांवर लोक प्रार्थनेसाठी जमा झालेले होते, म्हणजे तीव्रता जास्त आहे. एर्नाकुलम मधील कलामासेरी येथील एका कन्व्हेन्शन सेंटर मध्ये एका सभेत ही स्फोट मालिका घडवून आणण्यात आली. एका पाठोपाठ 3 ते 5 स्फोट झाले. प्रत्यक्षदर्शींच्या मते पहिला स्फोट प्रार्थना सभा सुरू असताना झाला. त्यानंतर काही वेळाच्या अंतराने इतर स्फोट झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या स्फोट मालिकेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी लगेच केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या स्फोटांचा तपास करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIAच्या फॉरेन्सिक पथकालाही तातडीने केरळकडे रवाना केले आहे. सकाळी 9 वाजता स्फोट झाल्यानंतर पोलिसांना मदतीसाठी फोन येऊ लागले. तत्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांसह मदत आणि बचाव कार्य सुरू केले गेले. दरम्यान एकूणच परिस्थिती पाहता राज्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तातडीने कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली. आता मित्रांनो बघा, रविवारचा दिवस सिलेक्ट केला, ख्रिश्चनांचा पवित्र दिवस. दुसरी गोष्ट, त्यांनी केरळ राज्य निवडलं हल्ला करण्यासाठी. ज्या कोणी हे केले, दहशतवादी संघटनेनीच हे कृत्य केलेलं आहे, गॅरंटी. अजून ते पुढे आलेलं नाहीये, पण लक्षात येईलच. पण निवड केली आहे रविवारची, आणि ठिकाण पण जे निवडलंय ते म्हणजे ख्रिश्चनांचा बालेकिल्ला असलेलं केरळ. म्हणजे याच्यातून ते एक सिग्नल देऊ इच्छित आहेत. जी कुठली संघटना यामागे आहे, जी कुठली दहशतवादी संघटना यामागे आहे, त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे, अगदी क्लिअर आहे की ते एक संदेश देऊ इच्छित आहेत, ख्रिश्चनांना संदेश देऊ इच्छित आहेत. ठीक आहे. आणि तो काय संदेश आहे बघा. आता ख्रिश्चनांनी केला होता हमासचा निषेध. एकाच दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी येथील म्हणजे केरळातील कॅथॉलिक चर्चने हमासचा निषेध केला होता. केरळमधील सभेत हमासचा नेता ज्या पद्धतीने बोलतो आणि त्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात ते योग्य नाही. दहशतवाद्यांचा गौरव होता कामा नये, असे चर्चने म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ख्रिश्चनांच्या प्रार्थना सभेत स्फोट घडवण्यात आले. विशेष म्हणजे केरळमधील मलप्पुरम मध्ये जमाते इस्लामीच्या सहयोगी संघटनेने हमासच्या समर्थनार्थ नुकतीच रॅली काढलेली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात येते का मित्रांनो? फार महत्वाची गोष्ट आहे ही. काय सांगितलं शनिवारी ख्रिश्चनांच्या प्रार्थना सभेमध्ये तिथल्या कॅथोलिक चर्चनी निषेध केलेला होता शनिवारी. कशाचा निषेध केला होता? हमासचा निषेध केला, ही एक गोष्ट. आणि एक सांगितलं की केरळमध्ये एक सभा झालेली होती, त्या सभेमध्ये हमासचा नेता ज्या पद्धतीने बोलतो आणि त्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात ते योग्य नाही.
दहशतवाद्यांचा गौरव होता कामा नये. याच्यात काय चूक आहे? दहशतवाद्यांचा गौरव होता कामा नये आणि तो हमासचा नेता ज्या पद्धतीने बोलतो ते चुकीचं आहे आणि त्या हमासचा आम्ही निषेध करतो असं त्यांनी म्हटलं. लोकशाही देश आहे, लोकशाही देश आहे. जसं तुम्ही AMU मध्ये असेल किंवा अगदी पुण्यातल्या मुंढवामध्ये सुद्धा असेल, मुंढवा कोंढवा, बंगळुरू, अरे भारतभरात तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पॅलेस्तीनच्या समर्थनार्थ, गाझाच्या समर्थनार्थ तुम्ही रॅली काढल्या, कॅन्डल लाईट मार्चेस केले, तुम्ही बॅनर धरले, बरोबर केलं ना हे सगळं. मग त्याच पद्धतीने इस्रायलच्या बाजूनी बोलणारे, हमासचा विरोध करणारे, अशांनी त्यांचं मत व्यक्त करायला हरकत काय? आणि जर त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर हा देश लोकशाही आहे, मतस्वातंत्र्य आहे. जसं मत स्वातंत्र्य तुम्हाला आहे तसं मत स्वातंत्र्य त्यांना पण आहे. येतंय का लक्षात? पण केरळामध्ये काय होतंय बघा. केरळामध्ये तिथे काही दिवसांपूर्वी जमाते इस्लामीच्या सहयोगी संघटनेनी हमासच्या समर्थनार्थ नुकतीच रॅली काढून झालेली आहे. पण इथे कॅथलिक चर्चनी एक निषेधाचं वाक्य काय म्हटलं की झालं 5 स्फोट रविवारी प्रार्थना सभेत, इतके ठार, इतके जखमी, मृतांचा आकडा वाढणारच आहे, जखमींचा आकडा वाढणारच आहे. ख्रिश्चन बांधवांनो, तुम्हाला कळतंय का? भारतात राहणाऱ्या ख्रिश्चन बांधवांनो, तुम्हाला लक्षात येतंय का की काय होतंय? की तुमचा खरा शत्रू कोण आहे हे लक्षात घ्या. तुमचा खरा शत्रू हा दहशतवाद आहे. या देशातले बहुसंख्य लोक हा तुमचा शत्रू नाहीये. तर तुमच्यासाठी तुमच्या हिताला धक्का बसेल असा जर कोणी शत्रू असेल तर तो कट्टरपंथी दहशतवाद आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच माझं सगळ्यांना सांगणं असतं, अरे तुम्ही शत्रू ओळखा, मित्र ओळखा. कारण ते शोधण्यामध्ये आपण कमी पडतो. आपण चुकीच्याच टार्गेटला मित्र समजतो, चुकीच्या टार्गेटला शत्रू समजतो. तर ओळखण्यात चूक करू नका. कॅथोलिक मित्रांना माझं आवाहन आहे की तुमचं हित कशात सामावलेलं आहे? तर भारताशी एकनिष्ठ राहणं, भारताचं जे राष्ट्रहित आहे त्या राष्ट्रहितामध्ये स्वतःचं आणि स्वतःच्या समाजाचं हित शोधणं, यामध्येच तुमचं हित दडलेलं आहे. आणि रविवारच्या स्फोटांनी हे सिद्ध केलं की हे कट्टरपंथी दहशतवादी जे आहेत ते कॅथॉलिकांच्या विरुद्ध आहेत. आणि जगभरात तर आहेतच, पण भारतात ख्रिश्चनांच्या विरुद्ध आहेत. का? एकच चूक की हमासचा विरोध केला, एकच चूक की मानवतेच्या शत्रूंचा विरोध केला, एकच चूक की दहशतवाद्यांचा विरोध केला. आणि मग जे कोणी अशा पद्धतीने विरोध करतात त्यांचा धर्म काय, त्यांची जात काय, काहीही बघितलं जात नाही. ही अवस्था आहे भारतात, केरळमध्ये. आणि मग त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की कायदा आणि सुव्यवस्थेचं काय केरळातल्या? ते विजयन मुख्यमंत्री आहेत, ते करतायत काय? केरळातलं कम्युनिस्टांचं सरकार नेमकं काय करतंय? कुठे आहे कायदा आणि सुव्यवस्था? अत्यंत गंभीर प्रश्न आहे मित्रांनो. उजळ माथ्याने तिथे हमास आणि जमाते इस्लामी आणि या तत्सम सगळ्या फुटीरवादी अशा ज्या काही चळवळी आहेत, भारताच्या राष्ट्रहिताची फारकत घेणाऱ्या तुकडे तुकडे गँगच्या सगळ्या कट्टरपंथी दहशतवाद्यांची संधान बांधणाऱ्या संघटना, यांचं पेव फुटलेलं आहे केरळमध्ये. काय चाललंय हे? आणि भारत सरकार हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत राहणार आहे का? किती काळ बघत राहणार आहे? जे आज केरळमध्ये चाललंय, पश्चिम बंगालमध्ये चाललेलं आहे, त्याची लागण आता कर्नाटकात सुद्धा व्हायला लागलेली आहे, दक्षिण कर्नाटकात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे वेळीच या गोष्टींना पायबंद घातला नाही तर हे लोण बघता बघता भारतभरात सर्वत्र वाढू शकतं. म्हणून माझं केंद्र सरकारला आणि तुम्ही ज्या कुठल्या राज्यातले असाल, प्रत्येक राज्य, महाराष्ट्र राज्याला सुद्धा माझं हे आवाहन आहे की
ह्या कट्टरपंथी दहशतवादाचा मुकाबला करायचा आहे. त्यासाठी डोळ्यात तेल घालून कायदा सुव्यवस्थेच्याकडे लक्ष द्यावं. तुम्हाला वाटेल लहान तोंडी मोठा घास घेतला जातो आहे, पण कुठे काय केव्हा कसं घडू शकेल काहीही सांगता येत नाही. हे या केरळच्या इन्सिडेंट्सनी लक्षात येत आहे. PFI सारख्या संघटनांवरती बंदी घालून झाली, त्यांच्यावर मोठी कारवाई करून झाली, आणि तरी सुद्धा अशा पद्धतीचा दहशतवादी हल्ला होऊ शकतोय यशस्वीपणे. यातून लक्षात येत आहे की अजून मोठा कारवाईचा धडाका करणं अपेक्षित आहे. लढाई थांबलेली नाही, ती चालूच ठेवावी लागणार आहे. जरा ढिलं पडलं की हे असलं काहीतरी कृत्य होणार आहेत. निवडणुकांचं वर्ष आहे म्हणूनच फक्त डोळ्यात तेल घालून ठेवायचं असं नाही. रोज उठून लढाई आहे. जर दहशतवादाशी लढाई करायची असेल तर ती रोजची लढाई आहे मित्रांनो. ते म्हणतात ना, इट्स अ वॉर. तुम्ही एक बॅटल जिंकला असाल, एक छोटी लढाई तुम्ही जिंकला असाल, पण युद्ध चालूच आहे. युद्धामध्ये अंतिम विजय जर तुम्हाला मिळवायचा असेल तर काही लढाया आपण जिंकू, पण त्या जिंकल्यानंतर आपण लेथार्जिक पडायला नकोय. त्या लढाया जिंकल्यानंतर आपण सुस्तपणे तो जसा ससा पडून राहिला होता तसं पडून राहता कामा नये. थोडक्यात समाधानी होता कामा नये. अंतिम युद्ध जिंकायचंय दहशतवादाच्या विरुद्धचं, आणि यासाठी अखंड सावधान पाहिजे. अखंड सावधान, अखंडपणे येणाऱ्या प्रत्येक लढाईच्यासाठी तयार राहायला पाहिजे. रोजची लढाई आहे ती. दहशतवादाची लढाई ही रोजची लढाई आहे. युद्ध मोठं आहे. एखादी लढाई आपण छोटीशी जिंकू, एखादी चकमक आपण हरू, होऊ शकतं. ऍक्सेप्टेड. आता कालचा रविवारचा हल्ला झाला तर दहशतवाद्यांना यशस्वीपणे 5 बॉम्बस्फोट करता आले. याचा अर्थ ती लढाई, ती चकमक त्यांनी जिंकली. आमच्या सुरक्षा यंत्रणा कुठेतरी कमी पडल्या. आम्हाला लक्षात नाही आलं आधीच की 5 बॉम्बस्फोट अशा पद्धती, साखळी बॉम्बस्फोट होत होते, होणार होते, कुठे होणार होते, कधी होणार होते हे आम्हाला कळलं नाही, किंवा कळलं तरी आम्हाला त्याच्यावरती पायबंद घालता आला नाही, थोपवता आलं नाही. म्हणजे हा आमचा पराभव आहे. पण हा आमचा अंतिम पराभव, अंतिम युद्धातला पराभव नाही झालेला. एक चकमक आम्ही हरलोय, एक बॅटल आम्ही छोटीशी हरलो. वॉर नाही होत हरलेलो आम्ही. आणि त्यामुळे ही वेळ अशी आहे, जागा होण्याची वेळ आहे. आणि खात्री आहे की अमित शहानी ही गोष्ट सिरियसली घेतलेली असेल आणि याच्यावरती अतिशय मुळाशी जाऊन काम केलं पाहिजे. वरवरची मलमपट्टी चालणार नाही. मुळाशी जाऊन त्याच्यावरती इलाज काढला पाहिजे, तोडगा काढला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि QR कोडचा सुद्धा वापर करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.